हॅलो विद्यार्थी मित्र, आज या लेक्चरमध्ये आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 सॉल्व करणार आहोत। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण चेन रूल पाहिला होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन पाहिलं होतं आणि त्याच्यासाठीचा थेरम पाहिला होता। त्यानंतर आपण त्यावरून आपण काय पाहिले होते ते त्याचे फॉर्म्युले फाइंड आउट केले होते आणि याच फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला एक्सरसाइज 1.1 हा सॉल्व करायचा आहे। मग त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स। काय क्वेश्चन आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि आपल्याला दिलेलं आहे x³ - 2x - 1/5। म्हणजे या ठिकाणी बघा, आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करताना फर्स्ट आपण दिलेल्या फंक्शनला y म्हणायचं, म्हणजे y x³ - 2x - 1/5। लेट y x³ - 2x - 1/5। हे ठिकाणी आपण सुरुवातीला काय करणार आहे, दिलेल्या फंक्शनला काय करणार आहे, y। त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x। डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय, x। मग आपल्याला काय मिळणार आहे ठिकाणी, तर dy/dx डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ - 2x - 1/5। म्हणजे या ठिकाणी या फंक्शनची पॉवर किती आहे, फंक्शन आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, f(x) आहे आणि f(x) काय आहे, n आहे। मग आपण काय फॉर्म्युला पाहिलेला आहे, f(x)n तर डेरिव्हेटिव्ह काय येतं, तर n f(x)n - 1 काय येतं, तर f'(x). हा फॉर्म्युला आपण काल पाहिलेला आहे की f(x)n असेल तर त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं येतं, n f(x)n - 1 f'(x). मग या ठिकाणी बघा, f(x) म्हणजे ही ब्रॅकेट मध्ये टर्म ही f(x) आहे आणि n किती आहे, आपला 5 आहे। मग ह्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये किती पुट करा, म्हणजे ह्या ठिकाणी n ची किंमत 5 म्हणजे इथं 5 येणार आहे इनटू काय f(x)n - 1 म्हणजे 5 - 1 येणार आणि इनटू काय आहे, f(x) म्हणजे जे f(x) मानलेला आहे त्या f(x) वर परत काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे। म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर d/dx x³ - 2x - 1। मग या पद्धतीने इक्वल टू आपल्याला काय मिळेल, 5 आहे इनटू x² - 2x - 1। आता 5 - 1 किती आले, या ठिकाणी 4 मिळेल। आता या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी किती टर्म आहेत, 1 2 आणि 3 टर्म्स आहेत। मग त्या ठिकाणी त्यांची काय आहे, सबट्रॅक्शन आहे। मग सबट्रॅक्शन आहे म्हणजे आपण काय घेणार आहे, त्या ठिकाणी सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार आहे। म्हणजे या ठिकाणी काय मिळणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ मायनस 2 स्केलर मल्टिप्लाय बाय ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय मिळणार आहे, x आणि मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय मिळतं, या ठिकाणी 1। मग चला मग नेक्स्ट स्टेपला डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा 5 आहे ते मिळेल इनटू काय मिळेल, हा x² - 2x - 1 इनटू x³ चं डेरिव्हेटिव्ह काय 3x² - 2 आणि 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 म्हणजे मायनस काय आलं, 0 आलं। म्हणजे मला काय मिळालं फायनली, 5 इनटू x² - 2x - 1 इनटू 3x² - 2। आता हे 3x² कसं आलं बघा, या ठिकाणी x⁻n चा फॉर्म्युला काय येतो, n इनटू x⁻n - 1। x⁻n चं डेरिव्हेटिव्ह काय तर n इनटू x⁻n - 1 म्हणजे 3 - 1 किती मिळालं, 2। मग 2 आहे तसा, x चं डेरिव्हेटिव्ह किती येतं, 1। 2 ने 1 ला मल्टिप्लाय केला तर किती मिळेल, 2। 1 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं, त्या ठिकाणी 0 मिळतं। मग अशाच पद्धतीने 5 आहे तसाच, हे ब्रॅकेट आहे हे काय मिळालं, 3x² आणि हा -2 आणि 0 त्या ठिकाणी आपण लिहिलं आहे। अशा पद्धतीने दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळालं, तर हे dy/dx 5 इनटू x² - 2x - 1 इनटू 3x² - 2। आपण फॉर्म्युला कोणता वापरला, डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x)n n इनटू f(x)n - 1 इनटू f'(x). अशा पद्धतीने आपला काय आहे, तर पहिला प्रॉब्लेम आपण काय केलेला आहे, सॉल्व केलेला आहे। बघा या ठिकाणी आता मी सेकंड प्रॉब्लेम घेतलेला आहे। सेकंड प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा, या ठिकाणी 2x⁵3/2 x⁴/3 x⁴/3 -5 5/2। मग आता ठरल्याप्रमाणे
आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे तर लेट y is equal to 2x raised to 3 upon 2 minus 3 into x raised to 4 by 3 minus 5 आणि raised to काय आहे 5. मग आता त्या ठिकाणी y म्हटल्यानंतर आपण काय करणार नेक्स्ट स्टेपला काय म्हणणार आहोत तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग आपण म्हणणार या ठिकाणी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग त्यानंतर आपल्याला काय मिळेल आपण काय म्हणणार तर dy upon dx. पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आपल्याला दोन्ही बाजूचं y चं डेरिव्हेटिव्ह काय येतं dy upon dx is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x raised to 3 upon 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 raised to 5 by 2. आता परत बघा काय आलं हे f of x आहे आणि raised to काय आहे n. म्हणजे तोच फॉर्म्युला बघा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x raised to n is equal to n into f of x raised to n minus 1 into f dash of x. अशा पद्धतीने आपण काय करणार आहे तर तो फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा. मग f of x म्हणजे हे ब्रॅकेट मध्ये टर्म आपली काय झाली तर त्या ठिकाणी f of x. मग इज इक्वल टू n किती झाला इथं 5 by 2. पॉवर किती आहे या फंक्शनची 5 by 3 म्हणजे ह्या ब्रॅकेटची पॉवर काय 5 by 2 म्हणजे n ची किंमत किती झाली या ठिकाणी तर n इज इक्वल टू 5 by 2 झालं. आणि f of x काय झालं एक्चुअली बघा 2 into x raised to 3 upon 2 minus 3 into x raised to 4 by 3 minus 5 हे f of x झालं आणि काय झालं n झालं. ह्या किमती आपण त्या फॉर्म्युल्यात पुट करणार. मग n येतो बघा हे सुरुवातीला काय आहे n. मग n किती आपला 5 by 2 मग मी n घेतो. त्यानंतर काय आहे f of x raised to n minus 1. मग f of x आपल्याकडे काय आहे हे बघा ब्रॅकेट 2x raised to 3 upon 2 minus 3 into x raised to 4 by 3 minus 5 and raised to 5 by 2 minus 1 आणि इनटू परत काय f dash of x म्हणजे ह्या f of x परत काय घ्यायचे आपल्याला त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. म्हणजे काय मिळेल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 into x raised to 3 by 2 2 into x raised to 3 by 2 minus 3 into x raised to 4 by 3 minus 5. अशा पद्धतीने आपण काय घेणार आहोत तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. मग आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं पहिल्या ठिकाणी बघा 5 by 2 into 2 into x raised to 3 by 2 minus 3 into x raised to 4 by 3 minus 5. आता हे किती सबट्रॅक्शन करायचं. मग आता सबट्रॅक्शन किती येईल 2 into 1 2 म्हणजे 5 minus 2 किती येईल 3 3 by 2 हे किती 3 by 2. मग आता हे किती बघा आपल्याला काय परत सबट्रॅक्शन आहे मग सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग त्यांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊया. मग ह्या ठिकाणी मला काय मिळेल 2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 3 by 2 minus 3 into derivative of x raised to 4 by 3 minus derivative of 5. म्हणजे हे ठिकाणी प्रत्येक टर्मचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. मग आता हे ठिकाणी आपण नेक्स्ट स्टेप बघा हे काय केलं हे समजलं का सगळ्यांना बघा की ह्या ठिकाणी मी काय केलं की 2 स्केलर मल्टिपल होता तो बाहेर घेतला आणि x raised to 3 upon 2 चं डेरिव्हेटिव्ह घेतलं. मायनस साइन आहे तसं 3 बाहेर आहे स्केलर मल्टिपल आहे तो बाहेर ठेवला आणि x raised to 4 upon 3 चं डेरिव्हेटिव्ह घेतलं मायनस 5 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. मग त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काय माहिती बघा या ठिकाणी तर 5 by 2 आहे याचे 5 by 2 into 2x raised to 3 by 2 minus 3 into x raised to 4 by 3 minus 5. आता ह्या ठिकाणी सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतोय आपण या ठिकाणी. म्हणजे मला काय मिळते बघा 2 परत काय आहे x raised to n. मग x raised to n चं डेरिव्हेटिव्ह आहे तर n into x raised to n minus 1. मग n किती परत येतं 3 by 2. म्हणजे मला काय मिळेल इथं 3 by 2 into x raised to 3 by 2 minus 1 3 by 2 minus 1 minus 3 into परत x raised to या ठिकाणी किती आहे 4 by 3. मग n किती आला परत 4 by 3 म्हणजे x raised to n चाच फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे n किती इथं 4 by 3 into x raised to 4 by 3 minus 1 आणि हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती 0. अशा पद्धतीने आपण काय करतोय x raised to n चा फॉर्म्युला वापरलाय. मग ह्या ठिकाणी बघा मला काय मिळेल तर 5 by 2 into 2 into x raised to 3 by 2 minus 3 into x raised to
4/3 minus 5 into 2 ला 2 कॅन्सल होईल म्हणजे काय 3 into x raised to 2 into 1 किती 2 मग 3 minus 2 किती मिळेल 1 म्हणजे मला किती मिळेल ते 1/2 मिळेल मायनस हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल म्हणजे 1 येतं 1 into 4 किती राहिले 4 x raised to किती मिळेल परत 1/3 अशा पद्धतीने हे काय मिळेल आपल्याला सिम्प्लिफिकेशन मग अशा पद्धतीने दिलेल्या फंक्शनचं आपण काय फाइंड आउट केले आहे की तर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं आणि हे काय दिलं आहे आपण dy/dx बघा याने परत सांगतो काय काय केलेले आपल्याला अगोदर काय शोधता आला पाहिजे की f(x) काय आहे आणि n काय आहे f(x) काय आहे आणि n काय आहे हे समजलं की f(x) चा फॉर्म्युला आपण वापरू शकतो मग ह्या ठिकाणी या ब्रॅकेट मधली जी टर्म आहे त्याला आपण f(x) म्हणतो आणि त्याची पॉवर किती आहे 5/3 5/2 मग 5/2 हा काय आहे ते लिहिणार मग f(x) चं डेरिव्हेटिव्ह काय येतं n into f(x) - n - 1 into f(x) म्हणजे समजून घ्या की दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह d/dx ने आपण काय दाखवतो तर डेरिव्हेटिव्ह दाखवतो मग ह्या ठिकाणी 5/2 - 1 3/2 मिळालं मग ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी परत बघा सबट्रॅक्शन आहे मग प्रत्येकाचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं ह्या ठिकाणी स्केलर मल्टिपल आहे मग तो स्केलर मल्टिपल काय केला त्या ठिकाणी बाहेर काढला आणि x raised to 3/2 चा डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला बघा उत्तर डायरेक्ट काय मिळालं 5/2 into 2 into x raised to 3/2 minus 3 into x raised to 4/3 minus 5 3 into x raised to 1/2 minus 4 into x raised to 1/3 अशा पद्धतीने हे काय मिळालं आपल्याला dy/dx म्हणजे दिलेल्या फंक्शनला आपण डिफरन्शिएट करतोय कशाने विथ रिस्पेक्ट टू x ने आणि फॉर्म्युला कोणता होता आपला f(x) raised to n त्याचं काय काढलेलं आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे चला तर मग पुढचा प्रॉब्लेम घेऊया आपण बघा या ठिकाणी बघा पुढचा प्रॉब्लेम काय आहे √(x2 + 4x - 7) हा दिलेला पुढचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आणि ह्याला काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू कशाने x ने करायचं मग सुरुवात काय आपल्या ठिकाणी आपण ह्याला y म्हणणार y x2 + 4x - 7 हे रूट मध्ये आहे मग परत काय करणार आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x घेणार मग काय मिळेल इथं dy/dx derivative of √(x2 + 4x - 7) आता इथं बघा समजतंय का आपल्याला की रूट मध्ये काहीतरी टर्म आलेली x चा फक्त नाही फंक्शन आलेले आहे म्हणजे √f(x) चा फॉर्म्युला वापरायचा आहे रूट मध्ये x सोडून वेगळी टर्म आलेली मग x सोडून वेगळी टर्म आली की त्याला आपण f(x) होतं मग f(x) आलेले मग f(x) म्हणजे कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे यूज करायचा आहे मग फॉर्म्युला काय आहे बघा इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ √(f(x) 1/2√f(x) into f(x) हा ठिकाणी काय आहे फॉर्म्युला मग आपण काय सांगतोय की रूट मध्ये जी टर्म आहे त्याला f(x) म्हणायचं बघा रूट मध्ये जी टर्म आहे त्याला काय म्हणायचं f(x) म्हणजे f(x) काय द्यायला मला x2 + 4x - 7 हे काय आहे f(x) मग इक्वल टू काय डेरिव्हेटिव्ह येतो फॉर्म्युला बघा 1/2 f(x) म्हणजे x2 + 4x - 7 इनटू काय f(x) म्हणजे जी f(x) आहे त्याचं काय घ्यायचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं मग डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येणार आहे d/dx x2 + 4x - 7 म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं मग आता हे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आहे मग परत काय आहे त्याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे मग इक्वल टू मला काय मिळेल तर 1/2 √(x2 + 4x - 7) इनटू डेरिव्हेटिव्ह सेपरेट डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ x2 4 स्केलर मल्टिपल आहे त्याला मी बाहेर घेतो इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय मिळेल तर x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय मिळेल तुम्हाला 7 अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे मग ह्या ठिकाणी बघा आता हा फॉर्म्युला आपण यूज करतोय
मग या ठिकाणी बघा आता हे इज इक्वल टू 1/2 into root of 1/2 into root of x square plus 4x plus 7 as it is असणार आहे. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढूया x square आहे मग x raised to n आहे x raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय तर n into x raised to n minus 1 n किती 2 x raised to 2 minus 1 किती येईल 1 म्हणजे 2x आलं प्लस 4 as it is आहे x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 7 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती 0 म्हणजे मला dy upon dx is equal to काय आहे 1/2 into root of x square plus 4x plus 7 into 2x plus 4 म्हणजे हेच आपण 2x plus 4 वरती पण लिहू शकतो 2x plus 4 divided by 2 into root of x square plus 4x plus 7 हे काय मिळालं मला तर dy upon x म्हणजे फॉर्म्युला कुठला वापरला मी रूट f of x चा फॉर्म्युला वापरलाय आणि रूट f of x चा काय फाइंड आउट केलेलं आहे तर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह बघा तर रूट मध्ये f of x आहे मग f of x काय झाली x square plus 4x minus 7 आणि त्या ठिकाणी त्याचं डेरिव्हेटिव्ह काय 1/2 root f of x into f of x मग ऍडिशन सबट्रॅक्शन या ठिकाणी मग सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं x square आहे म्हणजे x raised to n चा फॉर्म्युला वापरला मी x raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय तर n into x raised to n minus 1 मग n किती 2 x raised to 2 minus 1 किती आलं 1 म्हणजे 2x plus 4 x चा डेरिव्हेटिव्ह किती तर 1 7 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय तर 0 अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम काय केलेला आहे आपण तर सॉल्व्ह केलेला आहे बघा या ठिकाणी मी नेक्स्ट प्रॉब्लेम घेतलेला आहे प्रॉब्लेम काय तर x square plus फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम रूट ऑफ x square plus रूट ऑफ x square plus 1 अशा पद्धतीने आपला काय आहे तर पुढचा प्रॉब्लेम आहे मग आपण ठरल्याप्रमाणे परत त्याला काय म्हणणार आहोत सुरुवातीला लेट y is equal to root of x square plus root of x square plus 1 ठरल्याप्रमाणे मी त्या दिलेल्या फंक्शनला काय म्हणलं तर y मग त्यानंतर आपण काय करणार आहोत डिफरन्शिएटिंग with respect to x मग त्याला डिफरन्शिएट करणार आहे कशाने x ने मग मला काय मिळेल या ठिकाणी तर dy upon dx is equal to derivative of root of x square plus root of x square plus म्हणजे परत बघा रूट मध्ये टर्म आलेले म्हणजे रूट f of x चा काय आहे तर फॉर्म्युला आहे मग रूट f of x चा डेरिव्हेटिव्ह काय तर 1/2 root f of x into f dash of x मग आता तो फॉर्म्युला वापरायचा आहे मग f of x काय झाली बघा या ठिकाणी f of x is equal to काय आहे x square plus root of x square plus 1 आहे म्हणजे या ठिकाणी f of x काय आहे x square plus root of x square plus 1 आहे मग is equal to मला काय मिळेल 1/2 into root of x square plus root of x square plus आणि परत त्या काय घ्यायचंय मला f of x चे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय मिळेल मला डेरिव्हेटिव्ह ऑफ x square plus root of x square plus 1 म्हणजे रूट f of x चे डेरिव्हेटिव्ह 1/2 root f of x आणि हे f of x काय घेतलं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं मग परत बघा हे ठिकाणी ऍडिशन आहे मग ऍडिशन आहे तर आपण काय घेणार आहोत तर सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत मग इज इक्वल टू मला काय मिळेल तर 1/2 into root of x square plus root of x square plus 1 मग हे ठिकाणी सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊया म्हणजे काय मिळेल मला डेरिव्हेटिव्ह ऑफ x square plus डेरिव्हेटिव्ह ऑफ root of x square plus 1 म्हणजे या ठिकाणी आपण काय घेतले तर त्या फंक्शनचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतले मग आता सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे मग आता नेक्स्ट स्टेप कडे जाऊया आपण यांचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया मग या ठिकाणी पहिली टर्म आहे तशी 1/2 into root of x square plus root of x square plus 1 बघा या ठिकाणी आपल्याला माहित झालं हे x square आहे म्हणजे x raised to n चा फॉर्म्युला x raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय येतं n into x raised to n minus 1 मग n किती 2 म्हणजे 2 into x raised to 2 minus 1 म्हणजे 2x आलं प्लस आता परत इथं रूट f of x आहे इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे या ठिकाणी रूट ऑफ f of x परत आलेलं आहे मग या ठिकाणी रूट f of x चा परत फॉर्म्युला वापरावा लागणार आहे ते डेरिव्हेटिव्ह काय येतं तर 1/2 root f of x काय येणार आहे या ठिकाणी तर x square plus 1
आणि परत मला या ठिकाणी 1/2 रेट एफ ऑफ एक्स आणि त्या एफ ऑफ एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल म्हणजे काय मिळेल मला डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर + 1 अशा पद्धतीने मला काय करावं लागेल ते ह्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल म्हणजे एकाच प्रॉब्लेम मध्ये दोन वेळा फॉर्म्युला वापरला डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स एकदा पहिल्यांदा सुरुवातीला आणि परत त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ आलेले मग या ठिकाणी रूट एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला वापरला 1/2 रूट एफ ऑफ एक्स इनटू एफ ऑफ एक्स मग इज इक्वल टू मला काय मिळाले आहे 1/2 इनटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ॲज इट इज हे 2x आहे तसंच प्लस 1/2 हे 2 रूट x स्क्वेअर प्लस 1 आहे x स्क्वेअर चे डेरिव्हेटिव्ह मला काय येणार आहे 2x आपण फाइंड आउट केलेले 1 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे 0 मी ते डायरेक्ट फाइंड आउट केले मग आता हे ठिकाणी बघा मला इथं हा 2 आणि हा 2 काय होईल नेक्स्ट स्टेपला कॅन्सल होईल मग मला काय मिळेल या ठिकाणी तर 1/2 इनटू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 इनटू 2x प्लस 2 ला 2 काय झाला कॅन्सल म्हणजे काय मिळालं मला x अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 अशा पद्धतीने काय मिळालं त्याचं डेरिव्हेटिव्ह मिळालेलं आहे कशाचं डेरिव्हेटिव्ह मिळालं आपल्याला तर दिलेल्या फंक्शनचं हे काय आलं डेरिव्हेटिव्ह मिळालं आणखी जर आपल्याला पुढे सॉल्व करायचं असेल तर आपण काय करू शकतो हे ऍडिशन आहे की ऍडिशन काय फाइंड आउट करू शकतो आपण मग ऍडिशन फाइंड आउट करायची म्हणजे 2x ला x स्क्वेअर प्लस 1 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्या ठिकाणी तो डिनॉमिनेटर होईल आणि अशा पद्धतीने आपण काय करू शकतो तर तो फॉर्म्युला सॉरी ह्या दिलेल्या फंक्शनचं काय फाइंड आउट केलेलं आहे तर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेलं आहे या ठिकाणी काय करायचं आपल्याला लक्षात आलेलं आहे बघा या ठिकाणी हेच डेरिव्हेटिव्ह आपण ऍडिशन करून सुद्धा फाइंड आउट करू शकतो हे मी सांगितलेले तुम्ही म्हणलाच ऍडिशन करायचे आहे तर ऍडिशन करून बघूया आपण मग इज इक्वल टू काय मिळेल तर हे 1/2 इनटू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 इनटू ऍडिशन करायची या ठिकाणी बघा म्हणजे काय मिळेल 2x इनटू काय मिळेल इथं रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 इकडे क्रॉस करू ह्याचा डिनॉमिनेटर किती 1 ने x ला मल्टिप्लाय केलं काय मिळेल x आणि डिवाइडेड बाय काय मिळेल इथं x स्क्वेअर प्लस 1 अशा पद्धतीने मी काय केले त्याची ऍडिशन केली आता ह्या ठिकाणी बघा ह्यामधून x कॉमन निघतोय मग x कॉमन काढला मी तर x कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील तर 2 इनटू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 आणि ह्या ठिकाणी प्लस 1 राहील x कॉमन बाहेर घेतला डिवाइडेड बाय हे रूट पहिल्यांदा लिहितो मी रूट ऑफ काय आहे x स्क्वेअर प्लस 1 आणि इनटू हा 2 आहे मग 2 बाहेर घेतो आणि इनटू हे रूट ऑफ x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 म्हणजे काय मिळेल मला हे dy अपॉन x इथपर्यंत फाइंड आउट केलं तर चालतं पण ह्या ठिकाणी ऍडिशन दिसते ऍडिशन केली तरी चालेल आणि त्यानंतर मग जे फायनल आन्सर मिळणार आहे ते काय असणार आहे आपल्या दिलेल्या फंक्शनचं काय असणार आहे तर डेरिव्हेटिव्ह असणार आहे अगदी सोप्या पद्धतीने फाइंड आउट केले परत एकदा सांगतो बघा नीट लक्ष द्या या ठिकाणी रूट एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला वापरायचा मग रूट एफ ऑफ एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय येतं तर 1/2 रूट एफ ऑफ एक्स इनटू एफ एक्स दोन वेळा रूट आले म्हणून घाबरायचं नाही म्हणजे त्या ठिकाणी मी मग बघा हे ऍडिशन आहे मग ऍडिशन असल्यामुळे मी त्याचं काय घेतलेलं आहे ते सिम्पल डेरिव्हेटिव्ह घेतले मग x स्क्वेअर चे डेरिव्हेटिव्ह 2x येतं आणि रूट एफ ऑफ एक्स रूट एफ ऑफ एक्स चा परत फॉर्म्युला 1/2 रूट एफ ऑफ एक्स इनटू एफ एक्स मग परत इथे या ठिकाणी x स्क्वेअर चे डेरिव्हेटिव्ह 2x आहे 1 कॉन्स्टंट चे डेरिव्हेटिव्ह 0 आलं हा 2 कॅन्सल झाला ही टर्म झाली ह्या ठिकाणी बघा मग आणखी जाऊ शकता ह्या ठिकाणी ऍडिशन दिसते मग ऍडिशन केली तरी चालेल मग ऍडिशन केलेली आपण रूट x स्क्वेअर प्लस 1 ने 2x ला मल्टिप्लाय केलं प्लस 2x चा डिनॉमिनेटर 1 ने x ला मल्टिप्लाय केलं आणि 2x रूट आणि ह्याचा 1 चा डिनॉमिनेटर काय केला प्रोडक्ट खाली लिहिलेला आहे मग अशा पद्धतीने आपण काय केलं परत ह्यात x कॉमन काढलेले आणि त्या ठिकाणी आपण काय केलेले तर फायनल आन्सर लिहिलेला आहे अशा पद्धतीने दिलेल्या फंक्शनचं काय फाइंड आउट केलेलं आहे तर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेलं आहे बघा या ठिकाणी नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे 3/5 इनटू क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर 7x 5 रेस्ट टू किती आहे 5 आहे आणि ह्याचं काय फाइंड आउट करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह मग या ठिकाणी आपण दिलेल्या फंक्शनला अगोदर y म्हणून घेऊया मग आपल्याला काय मिळेल या ठिकाणी तर y 3/5 इनटू क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर 7x 5 आणि रेस्ट टू किती 5 आता ह्या ठिकाणी बघा
डिनॉमिनेटरला आहे रूट पण नाहीये तो क्यूब आहे आणि अशा पद्धतीने हा मिक्स दिलेला प्रॉब्लेम आहे. मग ह्या ठिकाणी आपल्या अगोदर ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करून घेऊया. मग ह्या ठिकाणी काय मिळेल आपल्याला माहिती आहे हे 3 डिवाइडेड बाय हा 5 आहे तसा क्यूब रूट म्हणजे त्याची पॉवर किती येतो 1/3 म्हणजे आपल्याला काय मिळेल या ठिकाणी 2x² - 7x - 5 आणि हा 5 आहे तसा आणि हे क्यूब रूट म्हणजे 1/3 म्हणजे मला काय होईल ते 5/3 होईल. मग या ठिकाणी ही डिनॉमिनेटरची टर्म आणि न्यूमरेटरला गेली की त्याची पॉवर काय होते मायनस होते. मग इज इक्वल टू हे 3/5 into 2 into x² minus 7x minus 5 raised to minus 5/3 अशा पद्धतीने मला काय मिळालं तर y मी सिम्प्लिफाय करून घेतला. मग मला काय मिळालं हे f(x)n झालं. मग f(x)n चे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेले. मग आपण ह्याला काय करणार अगोदर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणला. मग विथ रिस्पेक्ट टू x म्हटल्यानंतर आपल्याला काय मिळेल हे dy upon dx is equal to 3/2 स्केलर मल्टिपल बाहेर ठेवतो 3/5 सॉरी into derivative of 2x² minus 7x minus 5 raised to minus 5/3. मग आपल्याला माहिती आहे जी ब्रॅकेट मध्ये टर्म आहे त्याला आपण f(x) म्हणतो आणि जी पॉवर आहे त्याला आपण काय म्हणतो तर n म्हणतो. म्हणजे n ची किंमत -5/3 झाली आणि त्या ठिकाणी f(x) हे ब्रॅकेट झालं. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतं तर हे ठिकाणी बघा इज इक्वल टू हे 3/5 आहे जिथे मग f(x)n चं डेरिव्हेटिव्ह काय येतं n into f(x)n - 1. मग n किती आहे तो -5/3 into f(x) काय आहे 2x² minus 7x minus 5 raised to n - 1 म्हणजे -5/3 - 1 आणि into f(x) मग f(x) म्हणजे काय मिळेल डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x² minus 7x minus 5. मग आपण त्याचे डेरिव्हेटिव्ह घेतलेले बघा फॉर्म्युला n into f(x) raised to n - 1 into f(x) अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरलेला आहे. मग इज इक्वल टू बघा या ठिकाणी 5 गेट्स कॅन्सल 3 गेट्स कॅन्सल राहिला या ठिकाणी फक्त मायनस कॅन्सल म्हणजे भागाकारचा 1 येतो. मग या ठिकाणी बघा काय मिळेल मला हे 2x² minus 7x minus 5 त्या ठिकाणी ती सबट्रॅक्शन करायची म्हणजे काय -3 5 - 3 म्हणजे -8 -8/3. आता या ठिकाणी बघा सबट्रॅक्शन आहे मग आपण काय घेणार त्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेताना 2 आहे तसा x² चा डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x -7 आहे तसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 5 कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह किती 0. आता प्रत्येक वेळेस सेपरेट लिहिण्याची गरज नाही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. तो आहे तसा x² चा डेरिव्हेटिव्ह 2x x चा फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी -7 x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 5 कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती येतं तर त्या ठिकाणी 0 येतं. मग इज इक्वल टू मला काय मिळेल -2x² minus 7x minus 5 into -8/3 into 2 into 2 4x minus 7. आता आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह पॉवर असेल तर ते डिनॉमिनेटरला गेल्यानंतर काय होते प्लस होते. मग इज इक्वल टू काय मिळेल मला या ठिकाणी -4x - 7 डिवाइडेड बाय 2x² - 7x minus 5 आणि हे काय मिळेल मला 8/3. आता परत आणखी पुढे सिम्प्लिफाय करू शकतो मायनस साइन आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल 7 - 4x होईल डिवाइडेड बाय आता हे ठिकाणी बघा 1/3 म्हणजे क्यूब रूट येतं. मग मी क्यूब रूट घेऊ शकतो क्यूब रूट ऑफ 2x² - 7x minus 5 आणि त्याची पॉवर किती त्या ठिकाणी 1. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं हे dy/dx म्हणजे दिलेल्या फंक्शनचं काय फाइंड आउट केलं आपण डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण डिफरन्शिएशन. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे डिफरन्शिएशन. अशा पद्धतीने काय करायचे आहे तर आपल्याला डेरिव्हेटिव्हचे काय करायचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आपल्यासाठी एक्सरसाइज 1.1 हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण 1.1 जमेल तर त्यानंतर आपल्याला काय होणार आहे तर पुढचे प्रॉब्लेम सुटणार आहेत. परत येणार बघा काय केले ते सांगतो. या ठिकाणी दिलेली जी टर्म आहे ती अगोदर आपण काय केलेले व्यवस्थित लिहून घेतली. म्हणजे काय केले तर 3 होतं मग त्या ठिकाणी मी काय केलेले क्यूब रूट आहे क्यूब रूट म्हणजे पॉवर किती घेतली त्याची 1/3 घेतली आणि हा रेशो 5 आहे म्हणजे 5/3. मग ह्या ठिकाणी
हे निगेटिव्ह प्लस आहे डिनोमिनेटरला आणि न्यूमरेटरला गेल्यानंतर ती टर्मची पॉवर काय होते मायनस होते म्हणून मी मायनस घेतले. मग त्या ठिकाणी मी काय केलं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x घेतलं आणि f of x raised to n चा फॉर्म्युला वापरला आणि काय केलेला आहे तर त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. अशा पद्धतीने काय फाइंड आउट करायचे तर आपल्याला दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे.